आज आपल्याला 25 ऑक्टोबर वेट लॉससाठी आणि फॅट लॉससाठी काय काय म्हणजे दिवसभरासाठी आपल्याला करायला पाहिजे तेच माहिती सांगतो. दिवसभरामध्ये कमीत कमी 3 ते 3.5 लिटर पाणी प्या. वय वजन उंचीनुसार अंदाजे 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी. मग कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे 150 किलो वजन असेल तर एकदम सगळ्यांनी 7-8 लिटर प्यायची गरज नाही. कॉमन 3-3.5 लिटर तरी असावं. जेवणामध्ये कमीत कमी गोड गोड बंद करायची गरज नाही, पण कमीत कमी गोड खायचं आहे. दिवाळी असेल शिल्लक खात असाल तर रात्रीची खाण्याऐवजी दिवसाच खाऊन घ्या. म्हणजे आपल्या ज्या दिवसभरात हालचाली होणार आहेत त्या बर्न होतील. म्हणजे जे दिवाळी आपण खातो त्या बर्न होण्यास मदत होईल. जर रात्री खाल्लं आणि आपण परत काहीच हालचाल न करता झोपलो तर ते फॅटमध्ये स्टोअर होईल. हे साध्या साध्या सांगतोय मी, एकदम सायन्स घेऊन तुम्हाला सांगणार नाही की जेणेकरून आपल्याला कन्फ्यूज होईल. आणि बाकीच्या आहारामध्ये सॅलड वापरा. प्रोटीनयुक्त आहार घ्या. प्रोटीन म्हणजे कडधान्याचे उसळ वरण हे घ्या. सॅलडमध्ये काकडी टोमॅटो बीट गाजर कोबी ज्या कच्च्या पालेभाज्या आहेत त्या, तसेच फळभाज्या. केळ वेट लॉसला चालतं पण जास्त नको, एकच ठीक आहे. आणि मी जे काय काय व्हिडिओ टाकत असतोय वेळ मिळेल तसं कंटिन्यू एकसारखं एकाच ठिकाणी बसू नका. तासाचा 1 मिनिटाचा गजर लावा. प्रत्येक तासाला 1 मिनिट उठून काहीतरी हालचाली करा की जेणेकरून तुम्हाला पण आळस येणार नाही, स्थूलपणा वाढणार नाही, लठ्ठपणा वाढणार नाही. ह्या लहान लहान गोष्टी जर आपण फॉलो करायला लागलो तर रिझल्ट 100% येईल. पण तूप खाल्ले की रूप येत नाही लगेच. त्या पद्धतीनेच आज सांगितलं 8 दिवसात तुम्हाला रिझल्ट पाहिजे, शक्य होऊ शकत नाही. किती वर्ष झाली तुमची वजन वाढलंय बघा. त्यामुळे लगे रिझल्ट मागण्यापेक्षा त्याला लाईफस्टाईलमध्ये घेऊया हालचालींना. आणि अशाच माहिती तुम्ही जसं जसं फॉलो कराल तसं 100% तुम्हाला रिझल्ट येईल. पण व्यायामाला मात्र कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. सकाळचा जरी जास्त वेळ तुम्ही व्यायाम केला 10 मिनिटं 20 मिनिटं 30 मिनिटं 40 मिनिटं 45 मिनिटं तरी पण राहिलेल्या तासाला 1-1 मिनिट एका ठिकाणी बसून राहण्यापेक्षा हालचाली करा. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.